ओम शांती. आज आपले गोड गोड बाबा आपल्याला समजवत आहेत की मुलांनो, तुम्ही जे इतकी भगवंताची देवी देवतांची भक्ती केली आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला मागितलं की हे भगवंता, तुझी एक दर्शन आम्हाला घडू दे. तुझ्या एका आशीर्वादाचे आम्ही तुझ्या एका कृपेचे आम्ही भुकेलेले आहोत. तर बाबा आज त्याचाच आपल्याला विस्तार सांगतात की तुम्ही जे मागितलेलं आहे ते जरूर तुम्हाला प्राप्त होतं, कारण बाप नाही देणार मुलांना तर कोण देणार. पण त्याच्यासाठी एकदम सही आणि राईट विधी काय आहे ते आज बाबा आपल्याला समजवत आहेत. तर आपल्या भ्रुकुटीच्या भालमध्ये म्हणजे दोन्ही भुवयांच्यामध्ये स्वतःला चमकता हुआ आत्मा बघा. या मीच आत्मा ज्योती चमचमता तारा, या शरीराचा आणि कर्मेंद्रियांचा मालिक. कर्मही मीच करतो आणि स्वतःला परमात्माकडून सद्गतीचं ज्ञान प्राप्त करून मीच स्वतःची सद्गती करवतो, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणूनसाठी तुमच्या स्वतःच्या भ्रुकुटीच्या सिंहासनावरती मनबुद्धीच्याद्वारे एकाग्र व्हा. समोर आपल्या बापदादांना प्राणेश्वर, सगळ्यांचा लाडका, ज्यांना सगळे आठवण करतात, तो प्राणेश्वर परमपिता शिवबाबा माझ्या समोर आलेला आहे. माझा बाप गुरु सद्गुरू बनून मला सद्गतीचा रास्ता दाखवित आहे. तर आपण त्यांच्याकडून सद्गती घेण्यासाठी हा मुरलीचा अभ्यास एकाग्रतेने करूया. चला, आज आहे 24/11/22. आजच्या मुरलीचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला श्रीमतवरती पूर्ण लक्ष द्यायचं आहे. बाबांची आज्ञा आहे, मुलांनो, माझी आठवण करा आणि स्वतःमध्ये ज्ञान धारण करा आणि दुसऱ्यांची सेवासुद्धा करा. त्याच्यानंतर आजच्या मुरलीचा प्रश्न आहे, गोड मुलांनो, बाबा मुलांच्या उन्नतीसाठी कोणता खूप छान सल्ला देतात? उत्तर आहे, गोड मुलांनो, आपला हिसाब म्हणजे दिवसभरामध्ये आपण काय करतो, मनबुद्धी कर्मद्वारा संकल्पद्वारा, म्हणजेच आपला पोता मेल बाबांना द्या. अमृत वेले बाबांना प्रेमाने आठवण करा. एकदम लाचारीमध्ये बसू नका की काय करायचं असतं किंवा करायला पाहिजे नाहीतर वाईट काहीतरी होईल, असं नाही. बाबा म्हणतात लाचारीमध्ये बसू नका, प्रेमाने मला आठवण करा आणि मग काय होईल, तुमची खूप प्रगती होईल आणि तुम्ही आत्माभिमानी पण बनाल. तर बाबा सांगतात की मुलांनो, दुसरा प्रश्न विचारलेला आहे, आठवणीमध्ये विघ्नरूप कोण बनतं? तर बाबा म्हणतात तुम्ही आठवणीमध्ये बसता पण दुसरे विचार येतात, मन इथे तिथे पळायला लागतं, याचं कारण काय आहे? तर बाबा सांगतात उत्तरामध्ये, भूतकाळामध्ये म्हणजेच मागच्या खूप जन्मी 63 जन्मी आपल्याकडून बाबा सांगतात भूतकाळामध्ये तुम्ही खूप पापकर्म केलेले आहेत, म्हणजेच विकर्म झालेले आहेत. तीच तुम्ही जेव्हा बाबांच्या आठवणीमध्ये बसता तेव्हा ते विघ्नरूप बनतात. तुम्ही मुले आठवणीमध्ये बाबांचे आव्हान करता आणि माया काय करते, विसरून लावण्याचा प्रयत्न करते. तुम्ही बाबांच्या आठवणीचा चाट ठेवा. तुम्हाला या अभ्यासामध्ये मेहनत करायची आहे, तरच तुम्ही सतयुगी देवी देवतांच्या माळेमध्ये पिरवले जाणार आहात. माळा आहे ना, भक्तीमध्ये म्हणतात ना, अष्टरत्नांची माळा, 16,000ची माळा, 108 देवी देवतांची, म्हणूनसाठी 108 माळ्यांची मने आपण ओढत असतो की नाही, कुठला तरी मंत्र घेऊन जेव्हा आपण गुरु करतो तेव्हा. तर हे सगळं बाबा आपल्याला आठवण करून देत आहेत. ओम शांती. बाबा सांगतात तुम्ही जेव्हा येते आठवणीमध्ये बसता, माया खूप जणांना आठवणीमध्ये बसून देत नाही, कारण त्यांच्यामध्ये अजून देहाचा भान, शरीराचं भान खूप आहे. काही जणांना आठवणीमध्ये बसताना मित्रसंबंधी, काहींना खाणेपिणे इत्यादी खूप आठवत राहते. येथे जेव्हा येऊन बसता तेव्हा बाबांचे आव्हान करायला पाहिजे आणि पाहायला पाहिजे माझ्या समोर बाबा बसलेले आहेत. जसे जेव्हा तुम्ही लक्ष्मीची पूजा करत असता तेव्हा काय करता, लक्ष्मीचे आव्हान करताना लक्ष्मी काही येत नाही, पण येथे पण सांगितले जाते तुम्ही बाबांची आठवण करा आणि बाबांना आव्हान करा. एकच गोष्ट आहे,
आठवणीनेच तुमचे जन्मोजन्मीचे पापकर्म म्हणजे विकर्म विनाश होणार आहे. आणि म्हणूनसाठी तुम्ही आठवण व्यवस्थित करू शकत नाही, त्याच्यामुळे विकर्म विनाश होत नाही आणि आपल्या आत्म्याच्या गुणांची आणि शक्तींची धारणाही होत नाही. विकर्म तुम्ही पुष्कळ केलेले आहेत, बाबांची आठवण करू शकत नाहीत. जितके बाबांची आठवण कराल तितकेच तुम्ही केलेले पापकर्म नष्ट होऊन तुम्ही निरोगी आणि विकर्माजीत बनाल. किती सहज आहे. परंतु माया किंवा भूतकाळाचे केलेले पापकर्म समोर येतात, जे आठवणीमध्ये विघ्न टाकतात. म्हणजे काय होईल, म्हणजे आपण आठवणीमध्ये बसायचा प्रयत्न करतो तर शरीर त्रास देईल, कधी मनच नाही लागणार, कधी मन दुसऱ्याच गोष्टीमध्ये गुंतून पडेल. हे सगळं लक्ष द्यायचं आणि त्याच्यावर ते कंट्रोल करायचं आहे. कारण आत्मा राजा आहे ना, आणि मी आत्मा राजाचेच हे कर्मेंद्रिय आहेत. तर बाबा पुढे सांगतात, बाबा म्हणतात तुमची आदाकल्प यथार्थ रीतीने, बाबा म्हणतात तुम्हीच अर्धा कल्प अयथार्थ रीतीने भक्तीमध्ये आठवण केली होती. खूप मागितलं भगवंताकडे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थ माहिती नव्हता. यथार्थ आणि अयथार्थ अशी तुम्ही बाबा आता फरक सांगतायत. भक्तीमध्ये काय केलं आणि आता ज्ञानामध्ये काय करायचं आहे. बाबा सांगतात आता तर तुम्ही प्रत्यक्ष भगवंताचं आव्हान करता, कारण तुम्ही जाणता बाबा आले आहेत. परंतु ही आठवणीची सवय तुमच्या मनामध्ये पक्की झाली पाहिजे, तर तुम्हाला सदाचं आरोग्य प्राप्त होईल. तुम्ही सदासाठी निरोगी बनाल. अविनाशी सर्जन ही बाबा पापकटेश्वर आहे, वैद्यनाथ आहे. तोच तुम्हाला औषध देत आहे की मुलांनो, सगळी सुखशांती प्राप्त करण्यासाठी माझी आठवण करा मनामध्ये. म्हणूनसाठी म्हणतात की नाही बघा, देव भावाचा भुकेला. मग हा भाव कसा निर्माण करायचा आहे, तर बाबा स्वयं आपल्याला आता मुरलीद्वारे शिकवत आहेत की नाही. तर बाबांच्यामध्ये मन लावणं आणि हाताने कर्म करणं हे ज्ञानी आत्माची लक्षणे आहेत की नाही. म्हणूनसाठी बाबा सांगतात, मुलांनो तुम्हाला अविनाशी सर्जन आता औषध देत आहे की माझी आठवण करा, म्हणजे तुम्ही मला येऊन भेटाल. माझ्याद्वारे माझी आठवण केल्यानेच तुम्हाला माझा सुखशांतीचा वारसा मिळेल. अविनाशी सर्जन तुम्हाला सांगत आहे, बाबा आणि स्वीट होमची आठवण करायची आहे. जेथे जायचं आहे ते बुद्धीमध्ये राहते. बाबा परमधाममधून येऊन खरा संदेश तुम्हाला देतात. इतर कोणीही ईश्वरी संदेश देऊ शकत नाही. ते तर कोणीही असू दे मनुष्यात्मा, ते तर ह्या स्टेजवरती आपलाच पाठ बजावण्यासाठी येतात आणि ईश्वराला विसरतात. लक्ष्मीनारायण येथे येतात, त्यांना ईश्वरचा पत्ताही नसतो. ते तर आपलं भाग्य लाभ घेण्यासाठी येतात. बाबा सांगतात त्यांनासुद्धा पैगंबर, लक्ष्मीनारायणांनासुद्धा पैगंबर म्हणजे ईश्वराचा खरा पैगाम देणारे म्हणू शकत नाही. हे तर कारण लक्ष्मीनारायण सतयुगामध्ये येतात ना, तर तिथे सुखच सुख आहे, तर सुखामध्ये थोडी ना कोणी आठवण करेल भगवंताला. तर हे सगळं लक्षात घ्यायचं आहे आपण. हे तर मनुष्याची, बाबा सांगतात हे तर मनुष्याने नावी लावली आहेत. ते येतातच आपला पाठ बजावण्यासाठी. ते आठवण कसे करणार, त्यांना पाठ बजावता पतित बनायचं आहे. हा ड्रामा आहे. मग शेवटी पतितपासून पावन बनायचं आहे. म्हणूनसाठी लक्ष्मीनारायण इथे येतात, पण ते काय तुमची सद्गती नाही करू शकत. तर हे बाबाच येऊन तुम्हाला सर्व काही सांगतात. म्हणून बाबांच्या आठवणीनेच तुम्ही पावन बनता. बाबा सांगतात, मुलांनो माझ्याकडे पावन बनवण्याचा एकच उपाय आहे. तुम्ही तुमच्याकडे जे देहसहित म्हणजे ह्या शरीरासहित जे काय आहे, देहाचे संबंध, रिश्ते, नाते, पैसा जे काय आहे त्याच्यामध्ये बुद्धीने आणि मनाने फसू नका. कर्तव्य कर्म मात्र करा, पण त्याच्यामध्ये बुद्धी आणि मन लटकत पडू नका, तर तुमचा वेळ वाया जाणार नाही. मनामध्ये बुद्धीमध्ये बाबांना ठेवायचं आहे आणि काही जे मला दिलेलं आहे, माझ्याकडे जे आहे, बुद्धीचे टॅलेंट असेल, सुंदरता असेल, काही असेल आपल्याकडे, कलाकृती असेल आणि उच्च बुद्धिमत्ता असेल, जी पण आपल्याकडं नाविन्य आहे, आपल्याकडे गुणवत्ता आहे, ते सगळं भगवंताने दिलेलं आहे. हे मात्र कधी विसरायचं नाही. आणि मी भगवंताचं मूल आत्मा आहे. तर बाबा समजवतात, तुम्ही जाणता की माझ्या आत्म्याला बाबांची
आठवण करण्याची आज्ञा मिळाली आहे. त्यावर चालणाऱ्यालाच आज्ञाकारी म्हटले जाते. जे कमी आठवण करतील बाबांना ते तर कमी आज्ञाकारी आहेत. आज्ञाकारी मुले, बाबा सांगतात, आज्ञाधारक मुलेच पद देखील उच्च मिळवतात सुखशांतीचं. आणि बाबांची एकच आज्ञा आहे, माझी आठवण करा. दुसरी आहे ज्ञान धारण करा. आठवण करणार नाही तर शिक्षा खूप भोगायला लागेल, म्हणजेच आजार आणि तकलीफ येऊ शकते. बाबा सांगतात, स्वदर्शन चक्र फिरवत राहाल तर तुम्हाला धन खूप मिळेल. भगवान वाच, माझ्याद्वारे मलाही जाणून घ्या आणि सृष्टीचक्राचे आधी मध्य अंतसुद्धा जाणून घ्या. या दोन्ही गोष्टी मुख्य आहेत ज्यावरती तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. श्रीमतवर संपूर्ण लक्ष ठेवाल तर उच्च पद घ्याल आणि रहमदिल बनायचं आहे. सर्वांना रास्ता दाखवायचा आहे. सर्वांचे कल्याण करायचे आहे. मित्रसंबंधींना देखील खऱ्या यात्रेवर घेऊन जायचं युक्ती रचायची आहे. ती आहे जिस्मानी यात्रा, ही आहे रूहानी यात्रा. हे आध्यात्मिक ज्ञान कोणाकडेही नाही, ती आहे सर्व शास्त्रांची फिलॉसॉफी. हे आहे रूहानी आत्मिक ज्ञान, सद्गतीचं ज्ञान. सुप्रीम परमात्मा हे तुम्हाला ज्ञान देतात. आत्म्याचं परत येऊन आत्म्यांनाच बाबा परत घेऊन जाण्यासाठी आले आहेत. आत्म्यांनाच परत परमात्माबरोबर आपल्या परमधाम, मतलब जिथून आपण आत्मा इथे आलेला आहोत धर्तीवरती, तिकडे वापस परत जायचं आहे. अमृत वेळेस जेव्हा तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये बसता तर काही जण लाचारीमध्ये बसतात. त्यांना आपल्या प्रगतीचा काहीच विचार नाही. मुलांच्या मध्ये देहाचा अभिमान म्हणजे खूप आहे. देहाचा अभिमान म्हणजे मी असा, मी तसा, मीच सगळ्यात उत्तम, माझंच चांगलं, माझंच असं, किंवा दुसऱ्या गोष्टींनी असतं की माझं सगळं खराब, मलाच दुःख, मलाच. हे सगळं बाबा सांगतात विसरून जावा. कारण तुम्हाला माहिती आहे हे जे काय घडत आहे ह्या आत्ताच्या जीवनामध्ये ते सगळं तुमच्याच कर्माची फळं आहेत. तर याच्यातून बाहेर निघण्यासाठी बाबांनी सांगितलेला उपाय ऐकलं तर आपण लवकर याच्यातून बाहेर निघू. म्हणूनसाठी बाबा उपाय देतात. देही अभिमानी बनाल तर रहमदिल बनून श्रीमतवर चालतील. बाबा सांगतात आपला चार्ट लिहा. किती वेळ आठवण करता? पूर्वी चार्ट लिहायचे. अच्छा, बाबांना पाठवू नका, पण तुमचं तुम्हीच पहा की किती आपण स्वतःच पाहायचं आहे की मी किती सत्य ज्ञानाला स्वतःमध्ये धारण केलेलं आहे. माझी मन वचन कर्म दृष्टीवृत्ती कशी झालेली आहे? भगवंत ज्याप्रमाणे मला शिकवत आहे त्याप्रमाणे झालेली आहे का? माझ्यामध्ये दैवी गुण धारण झालेत का? माझ्यामध्ये सर्व शक्ती, सहन करण्याची शक्ती, सामना करण्याची शक्ती, परखण्याची शक्ती, निर्णय करण्याची शक्ती, कुठल्याही गोष्टीला फुलस्टॉप लावण्याची शक्ती आली आहे का? मी प्रेमस्वरूप, आनंदस्वरूप, शक्तीस्वरूप, ज्ञानस्वरूप, सुखस्वरूप, शांतस्वरूप बनलो आहे का? हे चेक करायचं आहे. तर बाबा सांगतात आपले मुख पाहायचं आहे. आम्ही लक्ष्मीला वरण्याची योग्य बनले आहोत का? व्यापारी लोक पाहतात ना, ते आपणा पोतामेल लिहितात की किती किती काय काय व्यापार केला. तर तुम्हीही दिनचर्या लिहिता. काहींना दिनचर्या लिहिण्याचा खूप छंद असतो. बाबा मुलांना खूप छान सल्ला देतात की आपला हिशोब ठेवा की मी दिवसभरामध्ये माझा वेळ व्यर्थ करतो की समर्थ करत आहे, आणि किती वेळ बाबांच्या आठवणीमध्ये राहिलात, किती वेळ कोणतंही कर्म करताना बाबांच्या ज्ञानानुसार कर्म केलं, हे सगळं पाहायचं आहे. बाबा तुम्हाला किती समजून सांगतात तर तुम्हीही स्वतः पाहायचं आहे की मी स्वतः समजदार बनून सद्गतीच्या मार्गाला व्यवस्थित समजून मी किती जणांना सद्गतीचा मार्ग दाखवला, किती जणांना मी हे ज्ञान समजवलं. हे स्वतःचा चार्ट स्वतः पाहायचा आहे तर खूप उन्नती होईल. बाबा सांगतात ते तर माळेचे मणी बनतात. त्यांना खूप पुरुषार्थ, ज्यांना माळेचं मणी बनायचं आहे बाबा मम्मासारखं, त्यांनी खूप पुरुषार्थ करायचा आहे. बाबा म्हणतात ब्राह्मणांचीच माळा अजून बनू शकत नाही, शेवटी जरूर बनेल. जेव्हा रुद्रमाळा बनेल, ब्राह्मणांची माळा तर बदलत राहते. कारण आज तुमचा चांगला पुरुषार्थ होतो
तर उद्या तुम्ही व्यवस्थित पुरुषार्थ नाही करत, ढिले पडता. तर आज काही मुलांचा चांगली आठवण होते बाबांची आणि दुसऱ्या दिवशी ढिलेही पडता. म्हणजे परिस्थिती आली तर मुलांची हालचाल होते मनामध्ये. तर बाबा सांगतात ब्राह्मणांची माळा बदलत राहते. आज तर तुम्ही 3-4 नंबरवरती आहात आणि परत काय उद्या शेवट 16,108 पण असाल. कोणी पडतात तर अगदी दुर्गती होते. कोणी हे ज्ञान विसरून जातात तर दुर्गती होते. माळेमधून तर गेलेच मग, परंतु प्रजामध्ये जन्म घेतील सतयुगामध्ये. पण काय होणार? तिथे सुद्धा उच्चपद नाही मिळणार. जर माळेत तुम्हाला यायचं असेल तर मेहनत करा बाबांच्या आठवणीचं आणि मुरली अनुसार आपलं जीवन बनवा. बाबा सर्वांना खूप छान सल्ला देतात. भले मूक असेल, कोणालाही इशाऱ्याने बाबांची आठवण करून देऊ शकतात. आंधळे असोत, लुळे असोत, कसे पण असोत, पण तुम्हाला त्यांना 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 ज्ञान द्यायचं आहे आणि त्यांची बुद्धी सुखसागरकडे करायची आहे. बाबा सांगतात सुदृढपेक्षा जास्त उच्चपद ते पण घेऊ शकतात. सेकंदमध्ये जीवनमुक्तीचे गायन आहे ना, बाबांचे बनले आणि वारसा मिळाला, त्यामध्ये नंबरवार पद आहे. बघा, मुलगा जन्माला आला आणि वारसाचा हकदार होतो की नाही. येथेही तुम्ही सर्व बाबांची मुले आहात. बाबांच्याकडून वारसा हक्क घ्यायचा आहे. सुख, शांती, शक्ती, प्रेम सर्व मिळणार आहे, ते तुम्ही घ्यायचं आहे. म्हणूनसाठी काय करायचं? सद्गुरू बाबा गुरु आहे ना, तो गुरुने जो मार्ग समजवलेला आहे त्याच्यावरती संपूर्ण रीती मनबुद्धीने चालायचं आहे. आपल्या स्वभावामध्ये, संस्कारामध्ये त्याला घेऊन यायचं आहे. तर बाबांच्याकडून वारसा हक्क घ्यायचा आहे. सर्व आधार पुरुषार्थावरती आहे. मग म्हणतात कल्पापूर्वी देखील हार खाल्ली असणार. बॉक्सिंग आहे ना, पाडव्याची होती. बाबा कहतात पांडवांची होती माया रावणाबरोबर लढाई. कोणीतरी पुरुषार्थ करून विश्वाचे मालिक डबल मुखधारी बनतात आणि काही मग प्रजामध्ये नोकर चाकर बनतात, कारण आत्ता ते बाबांच्या मुरलीवरती लक्ष देत नाही. आणि इथे भगवंत स्वयं आलेला आहे सुख शांती देण्यासाठी. त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर बाबा सांगतात मग तुम्हाला उच्च पद नाही मिळणार. आणि राजधानी स्थापन होत आहे सुख शांतीची. देवतांची राजधानी, किती देवी देवता आहेत? 33 करोड. तर ती राजधानी आता स्थापन होत आहे. म्हणूनसाठी बाबा सांगतात अटेन्शन पुढे जाण्यामध्ये करायचं आहे की मी सुद्धा देवी देवतामध्ये उच्च पद कसं प्राप्त करेल. मणक्याकडे जाणार 8 दाणे कसे चालत आहेत हे बाबांनी पाहिलं. पुरुषार्थवरून कळते की मुले कसे करत आहेत. असे नाही की अंतर्यामी आहे बाबा, नाही. सर्वांच्या मनातील मी जाणत नाही. मी जाणतो काय? या सृष्टीच्या आधीमध्ये अंताला जाणतो की कलियुग, सतयुग, त्रेता, द्वापारयुग कसं होतं हे मी तुम्हाला समजून सांगतो. याचं मला ज्ञान आहे. म्हणूनसाठी मला ज्ञानी जाननहार अर्थात ज्ञानाचा सागर म्हटलं जातं. आमच्या तोंडामध्ये ज्ञानाला ज्ञान हे येतं, कारण ज्ञानाला हिंदीमध्ये ज्ञान म्हणतात आणि आम्हाला इथे हिंदी बोलण्याची सवय असल्यामुळे आमच्या तोंडामध्ये ज्ञानाच्या जागेवरती ज्ञानी हा शब्द येत आहे. तर ते तुम्ही समजून घ्या आणि काही जर शंका असतील तर आम्हाला तुम्ही मॅसेज करू शकता. तर बाबा सांगतात सृष्टीच्या आधीमध्ये अंताला बाबा जाणतात. म्हणूनसाठी हे तुम्हाला बाबा समजून सांगत असतात. बाकी एवढे एकाचे मन थोडीच मी वाचत बसणार. मला मन कवडा समजले आहे का? वास्तवात मी ज्ञानी जाननहार अर्थात ज्ञानाचा मी ज्ञानी आहे. सृष्टीचे आधीमध्ये अंताचं ज्ञान तुम्हाला देतो. हे दुःख का आलेलं आहे सगळ्यांच्यावरती? आता दुःख कष्ट का आहे माणसाला आणि त्यातून कसं आपण पार होणार हे मी समजवतो. मी ह्या सृष्टीचक्राची पुनरावृत्ती कशी होते हे तुम्हाला समजून सांगतो. याचं मी गूढ रहस्यही तुम्हाला मी स्वतः जाणतो आहे. म्हणून मला ज्ञानी जाननहार म्हणतात असं बाबा आपल्याला समजवत आहेत. आणि मी तुम्हालाही हे ज्ञान देऊन ज्ञानी जाननहार बनवतो. म्हणूनसाठी प्रत्येकजण समजू शकतो की परमात्मा कोण आहे आणि किती सेवा. बाबा म्हणतात
बाबा काय म्हणतायत बघा. चक्राची पुनरावृत्ती कशी होते हे बाबा समजवतात. त्याच्यामुळे तुम्हाला ही सेवा करायची आहे. बाकी बाबा प्रत्येकाच्या मनाला जाणून घ्यायचा धंदा करत नाहीत. ते चैतन्य मनुष्य सृष्टीचे बीज आहे बाबा. बाबा ज्ञानसंपन्न आहेत. ज्याने जाणणार शब्द खूप जुना आहे. आणि मी तर जे ज्ञान तुम्हाला मी जे ज्ञान जाणतो ते तुम्हाला शिकवतो. बाकी तुम्ही काय काय करता ते पूर्ण दिवस बसून पाहत नाही. मी तर तुम्हाला सहज राजयोग म्हणजेच सत्य ज्ञान शिकवण्यास इथे धर्तीवरती आलेलो आहे. बाबा म्हणतात, मुले तर माझी खूप आहेत. मुलांचं पत्र वगैरे सुद्धा बाबा सांगतात, मुले पत्रसुद्धा लिहितात आणि मीच मुलांचा समोर प्रत्यक्ष होतो. मग तो सगा आहे की लगा आहे, बाबांच्या आज्ञाचं पालन करतो की नाही करतो, तेही काही नाही. मी सगळ्यांना एकसारखं ज्ञान आता देत आहे. आणि बाबा सांगतात, प्रत्येकाचा अभ्यास प्रत्येकाने करायचा आहे. मी तर गुरु टीचर सद्गुरू बनून आलेला आहे. मी सगळ्यांना एकसारखं ज्ञान देणार. तुम्ही जितके त्याचा अभ्यास कराल आणि आपल्या मनवृत्ती बुद्धी संस्काराला बदलाल तितकं तुम्ही दैवी आत्मा बनाल आणि तितके तुम्ही सुखाचे अधिकारी बनाल. आणि आत्तासुद्धा ह्या संगमयुगामध्ये सुद्धा काय होणार, आपल्याला परमात्माच्या छत्रछायाचा परत अनुभव येणार जर आपण त्याचे आज्ञाकारी मुलं बनलो तर. बाबा सांगतात, श्रीमतवर सर्वांना कर्म करायचं आहे, कल्याणकारी बनायचं आहे. तुम्ही जाणता बृहस्पतीला बृहस्पती दिवससुद्धा म्हणतात. बृहस्पती सोमनाथसुद्धा आहे. हे सगळे शिवबाबांचीच नावं आहेत. शिव पण आहे. मुलांना जास्त करून गुरुवारी शाळेत पाठवण्याची सुरुवात करतात, पण गुरु करतात. तुम्हाला सोमनाथ बाबा आत्ता शिकवत आहे. सोमनाथ बाबालाच रुद्र देखील म्हणतात की रुद्र ज्ञान यज्ञ रचला. हा एकच यज्ञ चालतो जिथे संपूर्ण जुन्या दुनियेची सामग्री स्वाहा होते. आता तत्वसुद्धा उलटे पलटे होतात. सर्व यात स्वाहा झाले आहेत. समोर महाभारत लढाई उभी आहे. हे सर्व शांतीसाठी यज्ञ रचतात, परंतु मटेरियल स्थूल यज्ञाने शांती होऊ शकत नाही. ह्या यज्ञाने विनाश ज्वाला प्रकट होते. ही भ्रष्टाचारी दुनिया, यामध्ये स्वाहा होणार आहे. हे सर्व मुलांना पाहायचं आहे. पाहणारे खूप मोठे महावीर असले पाहिजेत. तुमच्यामध्ये ह्या ज्ञानाची आणि बाबांच्या श्रीमताची म्हणजे मुरलीच्या आज्ञेनुसार तुम्ही जेव्हा चालाल आणि स्वतःचं मनबुद्धी संस्कार जेव्हा असे बनवाल, तेव्हा बाबा सांगतात, शेवटी जे इथे दुःखाचे पहाड कोसळणार आहेत पापी मनुष्यावरती, ते सगळ्यांना जे तुम्ही पाहू शकता. तुम्ही महावीर, तुमच्या मनाची स्थिती महावीरसारखी असली पाहिजे. म्हणजे ह्या सत्य ज्ञानाची पूर्ण तुम्हाला धारणा असली पाहिजे. मनुष्य तर हाय करत राहतील. तुमच्यासाठी लिहिले आहे, मरवा मौत मलुका शिकार. म्हणजे सतयुगात खूप थोडे मनुष्य मात्र होते. एकच धर्म होता. आता कलियुगा अंताला पहा, किती मनुष्य आहेत, तर किती दुःख आणि पीडा आहे, किती धर्म आहेत. हे सर्व धर्म कुठपर्यंत जाणार? सतयुग तर नक्की येणार आहे. आता सतयुगाची स्थापना कोण करणार? रचेता शिवबाबाच करणार ना. ज्याला सुखाचा सागर म्हणतात, पापकटेश्वर म्हणतात, अमरनाथ म्हणतात, भूतनाथ म्हणतात, महाकालेश्वर म्हणतात, तोच तर सुखाची दुनिया आणणार ना. तर बाबा सांगतात, कलियुगाचा विनाश समोर उभा आहे. म्हणजे जे मनुष्य आपल्यामधून काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार सोडत नाहीत, पापी व्रती सोडत नाहीत, त्यांना दुःख मात्र होणारच. त्यालाच म्हणतात कलियुगाचा विनाश, म्हणजेच खराब दुनियेचा विनाश. तुम्ही विसरला आहात की गीतेचा भगवान कोण आहे? भगवंताने स्वर्गाची स्थापना केली. त्यामध्ये लढाईची काहीच गोष्ट नाही. ज्यांनी मायावर विजय मिळवून दिला आहे, ही सृष्टीला न समजता त्यांनी आसुर आणि देवतांची लढाई दाखवली आहे. ती तर होत नाही. तुम्हा मुलांना बाबांच्या द्वारे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळाचे सत्य
ज्ञान मिळाले आहे. हे स्वदर्शन चक्र तुम्हाला फिरवायचं आहे की मी आत्ता कोण आहे? संगमयुगी ब्राह्मण या शरीराचा मालिक. आणि संगम कशाचा झाला? आत्मा परमात्म्याचा. ज्या भगवंताला सगळी दुनिया शोधते तो मला भेटला. म्हणजे माझ्यासारखं भाग्यवान कोणी नाही आहे. ही नशा म्हणजे आत्ता आत्म्याची नशा. त्याच्यानंतर मी लाईटचं शरीर धारण करणार, फरिश्ता बनणार. त्याच्यानंतर मी परमधाममध्ये आत्मारूप नंतर तिथून देवी देवताच्या दुनियेमध्ये म्हणजे सतयुगामध्ये येणार. आणि नंतर परत द्वापारयुगामध्ये माझ्याच लक्ष्मीच्या अनेक देवी देवतांच्या रूपामध्ये माझीच पूजा होते. त्याच्यानंतर परत कलियुगामध्ये मीच ब्राह्मण आत्मा आता ब्रह्मा कुमार कुमारी म्हणजे परमपित्याला ओळख लागली महान आत्मा आहे. म्हणजे हे सगळं स्वतःच्या बुद्धीमध्ये परत परत आठवण करणं दिवसभरामध्ये म्हणजे स्वदर्शन चक्र फिरवणे. तर बाबा सांगतात हे स्वदर्शन चक्र तुम्हाला फिरवायचं आहे. बाबा आणि रचताची आठवण करायची आहे. किती सहज गोष्टी आहेत समजवण्यासाठी आज बाबांनी लिहिले आहे. तुम्ही ज्ञानसागर आनंदाचे सागर लिहिता आम्हाला. बाकी प्रेमाचे सागरसुद्धा लिहिलं पाहिजे बाबांच्या महिमामध्ये. बाबांची महिमा खूप आहे परंतु त्याला भगवंताला सर्वव्यापी म्हटल्यामुळे बाबांची महिमाच गायब केली. भगवंत सर्वत्र थोडी आहे. अगर आपण म्हटलं भगवंत सर्वत्र आहे तर सर्वाच्या म्हणतात की भगवान सगळ्यांच्यामध्ये आहे, कुत्त्यामध्ये आहे, मातीमध्ये आहे. पण भगवंत सगळ्यामध्ये असेल तर मग इतकं दुःख का आलं मग? आणि अगर भगवंत मनुष्यामध्ये आहे तर मनुष्य एकमेकाला दुःख का देतील? हे सगळे लक्षात घ्यायच्या गोष्टी आहेत. आणि ज्याप्रमाणे आपल्या शरीराचा पिता असतो आणि आपल्याला कोणी म्हटलं की तुझा पिता मातीमध्ये आहे किंवा तुझा पिता कुत्र्यामध्ये आहे, जनावरामध्ये आहे तर आपल्याला आवडेल का? आणि मग शरीराचा पिता अगर इतरांच्यामध्ये नसतो तर तर परमपिता परमात्मा सगळ्यांना सुख देणारा भगवंत कसा असेल सगळ्यांच्यामध्ये? त्याचं पण एक विशिष्ट स्थान असेल ना. तर आपण सगळ्यांनी जाणलं आहे ना की बाबा परमधाममध्ये राहतात आणि आपल्याला सद्गती देण्यासाठी जेव्हा आपण सगळे अतिदुःखी होतो कलियुगाच्या अंतिम वेळी, अंतिम क्षणी, तेव्हा बाबा या धर्तीवरती येतात. कारण आपण त्यांना खूप जन्मापासून बोलवलेलं आहे. मग बोलवलं आहे, मागितलं आहे. दाताला मागितलं ना आपण सगळ्यांनी सुख शांती, तर आपला बापच आपल्याला देणार नाही तर थोडी ना देणार. तर बापच आपला रहमदिल आहे ना. तर बाबा सांगतात मला सर्वव्यापी कहा म्हणून माझी महिमाच माझी सगळी स्तुतीच गायब केली. श्रीकृष्णासाठी सुद्धा लिहिले आहे की 16,108 त्याच्या राण्या होत्या. परंतु जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला झुल्यामध्ये झुलवतात. मग बोलतात एक आणि करतात एक. अगर तो लहान मुलं आहे तर त्याच्या राण्या कशा असतील इतक्या? तर हे सगळं बाबा सांगतात देवी देवतांची महिमा पण उलटी सुलटी गायली आणि त्याचा अर्थही समजत नाही. म्हणूनसाठी भक्तीला अंधश्रद्धा म्हटलं जातं. अंध म्हणजे श्रद्धा आहे पण त्याच्यामागे अर्थ नाही समजवत की खऱ्या अर्थाने आमची सद्गती कशी होईल. तर बाबा सांगतात आजच्या मुरलीमध्ये, परंतु कोणालाही माहीत नाही की श्रीकृष्णच पुढे श्रीकृष्णच नारायण बनतात, राधे मग लक्ष्मी बनते, लक्ष्मीच मग जगदंबा बनते, हे कोणीही जाणत नाही. आता बाबा म्हणतात मला जाणल्याने तुम्ही सर्व काही जाणले आहात. परंतु जे परत एकदा आत्माभिमानी बनत नाहीत त्यांना हे सत्य ज्ञानानुसार त्यांचा स्वभाव संस्कार बनणार नाही म्हणजे धारणा होणार नाही. आधा कल्प तरी देह अभिमान चालत आलाय. सतयुगामध्येही परमात्माचं ज्ञान नसते कारण तिथे सुख आहे. तर तिथे थोडी ना दुःख हरताला तुम्ही याद कराल. तर सुख करताही आणि दुःख हरता बाबाच आहे. बाबा सांगतात इथे पाठ बजावण्यासाठी तुम्ही येतात आणि परमात्म्याला सुद्धा यावं लागतं. तुम्ही परमात्म्याला विसरून जाता. या जन्ममृत्यूचा खेळ खेळता खेळता तुम्ही सद्गती दाता, सुख शांतीचा जो दाता आहे परमपिता परमात्मा त्याला विसरून जाता. हे तर समजतात. आत्मा एक शरीर सोडून दुसरा घेते परंतु येथे दुःखाची गोष्ट नाही. ही परमात्माची महिमा आहे. परमात्माची महिमा काय आहे? तो ज्ञानाचा सागर आहे, प्रेमाचा सागर. एक थेंब आहे, त्यात एक थेंबाचे आपण भुके. भगवंताला आपण काय गायन केलं की हे भगवंता तुझ्या एका थेंबाचे तेरे एक बूंद के हम प्यासे, असं आपण गातो ना गीतामध्ये किती मंत्रमुग्ध होऊन भक्तीमध्ये.
तर बाबा तेच सांगतात की ते एक बूंद के प्यासे मतलब ते एक थेंब काय आहे, तर आहे मन मनाभव. मतलब जास्तीत जास्त दिवसभरामध्ये आपले नित्याची कर्म करता करता, कर्तव्य करता करता भगवंताला मनापासून आठवण करणं, प्राणेश्वर बाबांच्या बरोबर दिवसभर त्यांना आपल्याबरोबर ठेवणं, त्यांच्याबरोबर बोलत राहणं, त्यांच्याबरोबर सख्य जोडणं, त्यालाच म्हणतात मन मनाभव. तर बाबा सांगतात एक थेंब आहे मन मनाभव मध्याजी भव. हा मिळाल्याने आपण विषय सागरातून क्षीरसागरामध्ये म्हणजे सुखाच्या दुनियेमध्ये जातो. स्वर्गात दूध तुपाच्या नद्या वाहतात हे म्हटलं जातं. ही आहे सतयुगाची महिमा. बाकी दूध तुपाच्या नद्या म्हणजे सुखशांती इतकी अफार असते अशा नद्या असं म्हटलं जातं. परंतु तशा काही एकदम पाण्याच्याच नद्या असतात असं त्याचा अर्थ नाही की दूध आणि तुपाच्या नद्या वाहतात. तर बाबा सांगतात हे तुम्हाला सगळं जाणायचं आहे की स्वर्ग कशाला म्हणतात. आणि जर अजमेरला बाबा सांगतात अजमेरमध्ये प्रतिमा आहे परंतु जाणत काहीच नाही की स्वर्ग कसा आहे. आणि ब्रह्मा देवता वृद्ध का दाखवतात, ब्रह्मदेवताचं काय रोल आहे. परमपिता परमात्माच ब्रह्माच्या शरीरामध्ये येऊन त्याच्या आवाजाचा त्याच्या वाणीचा वापर करून आपल्याला हे ज्ञान देत आहेत. तर बाबा सांगतात तुम्ही कोणालाही समजवलं तर लगेच समजतील. बाकी हा रास विलास तर एक खेळ आहे. जसे बाबांच्याकडे आदिमध्ये अंताचे ज्ञान आहे तसेच तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये सुद्धा फिरत राहिले पाहिजे. बाबांची महिमा अगदी अचूक सांगायची आहे. त्यांची महिमा अपरंपार आहे. सर्व एकसारखे होऊ शकत नाहीत. प्रत्येकाला आपापला पाठ मिळाला आहे. पोप असतो जो चर्चमध्ये पोप असतो ना ख्रिश्चन लोकांचा, तर बाबा सांगतात जो पोप असतो त्याचासुद्धा त्याला पाठ मिळालेला आहे पोप बनण्याचा. तर ज्याचा जो ह्या सृष्टी रंगमंचावरती या नाटकामध्ये ज्याला जो रोल भेटलेला आहे तो त्याला बजवायचा आहे. तर बाबा सांगतात मग पुढे जाऊन पाहता येईल जे दिव्य दृष्टीने तुम्हाला सुरुवातीला बाबांनी जे दिव्य दृष्टी करवलेली दादींना ब्रह्माबाबाला सगळं दिसलेलं ना की ब्रह्माबाबा स्वतः कसे फरिश्ते बनतात, कसे नंतर विष्णू बनतात आणि कसे नारायण श्रीकृष्ण बनतात, हे दादींना पण बरेच दृष्टांत पहिले साक्षात्कार झालेले. तर ते बाबा आज आठवण करून देतात. बाबा सांगतात जे दिव्य दृष्टीने दाखवले होते ते सर्व या डोळ्यांनी परत तुम्ही पाहणार आहात. तर इथे पण प्रत्यक्षात ते होणार आहे. मग साक्षात्कार होणं बंद होतं आणि सतयुग त्रेतामध्ये ना साक्षात्कार ना भक्ती. मग भक्ती मार्ग ह्या सर्व गोष्टी परत कलियुगामध्ये द्वापारयुगामध्ये चालू होतात. तर ह्या किती चांगल्या चांगल्या गोष्टी बाबा तुम्हाला समजून सांगतात. तर तुम्ही का विसरता हे ज्ञान ज्याच्यामध्ये तुमची सर्वत्र सद्गती होणार आहे. त्या ज्ञानाला कधीही विसरू नका. बाबा सांगतात ज्या मग मुलांना इतरांना समजवले आहेत, ज्या मुलांनी आपल्या हे सद्गतीचं ज्ञान समजलं आहे ते इतरांनाही जरूर समजवतील. म्हणून बाबा सांगतात आपले मित्रमंडळी भनी भावंड यांनाही आपल्या सद्गतीच्या दात्याकडून सुखशांतीचा वारसा द्यायचा आहे. त्यांनाही ज्ञान हे ज्ञान समजून सांगायचं आहे. त्या ज्ञानाने परमात्म्याला भक्तीमध्ये परमात्म्याला सर्वव्यापी म्हणून सगळ्यांच्या मनातून परमात्माच विसरून गेला आहे. त्याची महिमाच लुप्त करून टाकली आणि भगवंताची किती ग्लानी केली आहे, म्हणजेच परमात्माची किती ग्लानी केली आहे. तुम्ही मुले यथार्थ त्याची महिमा जाणताना तर हे सगळ्यांना समजून सांगायची सेवा करायची आहे. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर परमपिता प्राणेश्वर बाबांना भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांचा प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक बाबांना खूप खूप याद प्याराने नमस्ते. प्यारे बाबा नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे म्हणजेच ज्याप्रमाणे मुरली इतकी मोठी असेल आणि त्याच्यातले जर काही पॉईंट लक्षात नाही राहिले मुद्दे, तर कमीत कमी धारणेचे मुद्दे तरी सदा दिवसभरात डोक्यात ठेवावे. तर पुण्याचा खाता जमा होईल आणि दैवी गुण आपल्या स्वभावामध्ये संस्कारामध्ये येतील. म्हणूनसाठी धारणा असते
की प्रत्येक कार्य श्रीमतवर करायचं आहे. सर्वांचं कल्याणकारी आणि सर्वांसाठी प्रेमळ स्वभाव म्हणजे रहमदिल बनून सेवा करायची आहे. धारणेचा दुसरा पॉईंट आहे, आठवणीची सवय मात्र पक्की करायची आहे. आठवणीमध्ये बसतात तेव्हा कोणताही मित्रसंबंधीमध्ये बुद्धी जाऊन न देता एकाग्रताने परमपिता परमात्म्याजवळ मन टिकवून ठेवायचं आहे. तर काय होईल मग? आपल्याला त्याची शक्ती प्राप्त होईल. आणि खाणेपिणे इत्यादीची आठवण बाबांची यादमध्ये बसताना नाही करायची. नाहीतर तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये बसलात अमृत वेळेमध्ये किंवा संध्याकाळी दीप प्रज्वलनच्या निम्म्या शामच्या वेळेला आणि तुम्ही इतर विचार करत बसला तर बाबांशी कनेक्शनच नाही होणार ना. आणि कनेक्शन नाही तर करंट नाही तर शक्ती नाही. तर बाबा सांगतात, आठवणीमध्ये बसल्यानंतर मित्रसंबंधी खानपान याची आठवण न येता बाबांच्यावरती एकाग्रतेने आठवण करायची आहे. याचे अटेन्शन ठेवायचे आहे. आठवणीचा चार्टही ठेवायचा आहे. चार्ट म्हणजे टाईम टेबल, की मी किती वेळा बाबांना आठवण केली. आणि आजचं वरदान आहे नॉलेजफुल बनवून. वरदानामध्ये काय पाहायचं आहे? मनपटलवरती पहा की प्राणेश्वर बाबांनी, सद्गती दाता बाबांनी, सद्गुरू बाबांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि माझं सर्वत्र कल्याण झालं आहे आणि माझ्याबरोबर इतरांचंही खूप खूप कल्याण होत आहे. हे पाहायचं आहे मनपटलवरती आणि मग वरदान ऐकायचं आहे. तर वरदान सदा लक्षात राहील. बाबा सांगतात, नॉलेजफुल बनून व्यर्थ समजायचं आहे की काय व्यर्थ आहे, काय आहे जे माझं समय, संकल्प, माझा श्वास वेस्ट करत आहे. तर बाबा सांगतात, नॉलेजफुल बनून व्यर्थाला जाणणारे, समजणारे आणि संपवणारे आणि परिवर्तन करणारे तुम्हीच नॅचरल योगी भव आहात. वरदानाचं विश्लेषण आहे, नॅचरल योगी बनण्यासाठी मन आणि बुद्धीला व्यर्थपासून एकदम फ्री ठेवा. यासाठी नॉलेजफुल बरोबरच पॉवरफुल बना. भले ज्ञानाच्या आधारे समजता की हे असत्य आहे. तुम्ही ज्ञानाच्या आधारे समजता ना काय असत्य आहे आणि काय सत्य आहे. तर हे असं आहे, परंतु स्वतःमध्ये सुद्धा हे सत्य ज्ञान सामावून घ्यायचं आहे आणि असत्य गोष्टी मनामधून, संस्कारामधून काढून टाकायचं आहे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे समज आणि समजदार त्यालाच म्हणतात ज्याला समजणे सुद्धा येते. संपवणे आणि समजणे म्हणजे ज्याला समजतं की माझा वेळ व्यर्थ जात आहे का समर्थ होत आहे, ह्या ज्याला समजलं त्यालाच बाबा म्हणतात, त्यालाच ज्ञान हे सत्य ज्ञान प्राप्त झालं असं आपण म्हणू शकतो. म्हणूनसाठी स्वतःमधली कमी कमजोरी जाणणं, त्याला संपवणं आणि परिवर्तन करणं ज्याला येतं तोच खरा ज्ञानी. तर मग जेव्हा व्यर्थ व्हायब्रेशन स्वाहा कराल तेव्हाच म्हणता येईल नॅचरल योगी. स्लोगन, व्यर्थपासून बेपर्वा राहा आणि मर्यादामध्ये, आपल्या ज्ञानाच्या मर्यादामध्ये राहा. म्हणजे बाबांनी काय शिकवण दिली त्यानुसार आपला स्वभाव, संस्कार, वचन, कर्म करत राहा तर सर्व काही चांगलं होईल. ओम शांती. गोड गोड प्राणेश्वर शक्तिदाता अमरनाथ बाबांना आपण सर्वांचा प्रेमपूर्वक अनंत गुना पदम गुना नमस्ते आणि शुक्रिया फरिश्तो. ओम शांती.